नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात करूया हसत खेळत। एकदा मतदान झाल्यानंतर एक आजी बाहेर जरा धापा टाकत येते, पिंटू लगेच जातो आणि खुर्ची घेऊन बसतो। आजी बसा आणि हळूच विचारतो, अजय यावेळेला मत कोणाला दिलं? तर आजी जरा दमखत म्हणते, लेका कोणाला बी नाराज नाही केलं बघ, सगळी बटणं दाबून आली बघ। तर असो, गमतीचा भाग बाजूला ठेवूया। तुम्हाला आजचा विषय कळलाच असेल, आजचा विषय श्वसन रिलेटेड आहे। तर आपण बघूया आजच्या विषयाचा काय आहे। आजचा विषय आहे जागतिक क्षयरोग दिन विशेष कार्यक्रम आहे आजचा। 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन असतो आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला ज्येष्ठ श्वसन रोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे सर आपल्या सोबत आहेत। नमस्कार सर, आपल्या सगळ्यांचं आपलं हार्दिक स्वागत आहे। नमस्कार। आणि सरांचा थोडक्यात परिचय तुम्हाला करून देतो। डॉक्टर राजेंद्र ननावरे, आपण श्वसन रोग तज्ञ आहात। आपण MBBS केलं आहे आणि पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे क्षयरोग आणि श्वसन विकारां रिलेटेड आणि पुढे फेलोशिप पण घेतलेली आहे। आपण गेली 33 वर्ष जे आहे शिवडीचं जे आपलं क्षयरोग रुग्णालय आहे तर त्याच्यामध्ये आपण विविध पदांवर सेवा दिलेली आहे। त्याच्यामध्ये अधीक्षक म्हणून पण वैद्यकीय अधीक्षक या पदावर सुद्धा आपण कार्यभार सांभाळला आहे। आपण संपादकीय व्यवस्थापक म्हणून पदभार सांभाळलेला आहे, ते पण इंडियन जर्नल ऑफ ट्युबरक्युलोसिस या मासिकासाठी, जे की सर्वात जुनं असं मासिक आहे। 70 वर्षापासून हे चालत आलेलं आहे आणि सायंटिफिक जर्नल आहे, त्याचे आपण संपादकीय व्यवस्थापक म्हणून आहात। आपण प्राध्यापक आहात, आपण मार्गदर्शक आहात, आपण परीक्षक आहात। तर पोस्ट ग्रॅज्युएट जे फेलोशिप आणि डिप्लोमा करतात TB आणि चेस्ट डिसीजेस त्या पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण शिक्षण देता। कॉलेज ऑफ फिजिशियन आणि सर्जन परळला, जे की आहे परळ मुंबईमध्ये। आपण सदस्य होता ICMRचा। ICMR म्हणजे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या जो ड्रग सेफ्टी मॉनिटरिंग कमिटी, ज्याला आपण म्हणतो औषध सुरक्षा देखरेख समितीच्या औषधी सतर्कता विभागाचा म्हणजेच फार्मॅको विजिलन्स या विभागात आपण सदस्य होतात। आणि MDR आणि XDR म्हणजे मल्टिपल ड्रग रेजिस्टंट आणि XDR क्षयरोगावर बिडाक्विलिन हे जे औषध आलेलं आहे त्याच्या प्रायोगिक प्रकल्पात पायलट प्रोजेक्टमध्ये आपला सहभाग होता। आपण 10 पेक्षा अधिक शोध निबंध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर क्षयरोगावर शोध निबंध आपण प्रकाशित केलेले आहेत। आपण वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं पण दिलेली आहेत। आपण आघाडीच्या वृत्तपत्रकांमध्ये आपण नियमित स्तंभलेखन पण करता। आपण वैद्यकीय सल्लागार आहात इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट TB अँड लंग डिसीजेस, जी की जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO शी निगडीत अशी संस्था आहे। तर सर आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि मित्रांनो, हा कार्यक्रम तुमचा आहे, आपला आहे, आम्हाला तुम्ही खूप आवडता। तुमचे जे प्रश्न आहेत, तुमच्या ज्या समस्या आहेत, त्या आजचा हा जो योग आहे तो साधून आपल्यासोबत जे ज्येष्ठ तज्ञ आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती आपल्याला घ्यायची आहे। विषयाचा श्रीगणेश करण्याआधी आपण एक पाहूया ध्वनी चित्रफीत क्षयरोगासंबंधी। ट्युबरक्युलोसिस म्हणजेच क्षयरोग हा आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे।
क्षयरोग हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते आणि शरीरातील वेगवेगळ्या अवयवांमध्ये तो पसरू शकतो. मुख्यतः हा रोग फुफ्फुसांमध्ये होत असतो. फुफ्फुसांमध्ये होणारा टीबी हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित केला जाऊ शकतो. टीबी हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. संक्रमित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकल्याने त्या व्यक्तीच्या नाकातील किंवा तोंडातील बारीक द्रव्यरूपी थेंब दुसऱ्या व्यक्तीपर्यंत प्रसारित होऊन त्या व्यक्तीस धोका उद्भवू शकतो. टीबी संक्रमित व्यक्तीच्या सानिध्यात असल्याने सुद्धा टीबी होण्याचं प्रमाण आणि धोका वाढतो. हे बॅक्टेरिया निरोगी व्यक्तीमध्ये जाऊन अनेक वर्ष निष्क्रिय अवस्थेत असतात आणि जेव्हा काही कारणास्तव व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा ते बॅक्टेरिया सक्रिय होऊन त्या व्यक्तीवर आपला प्रभाव दाखवू लागतात आणि काही कालावधीनंतर तो व्यक्ती रोगग्रासित होऊ शकतो. हा रोग कुणाला पण होऊ शकतो, पण धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, मधुमेही, HIV असणाऱ्या व्यक्तींमध्ये याचा धोका अधिक संभावतो. भारत सरकारतर्फे टीबीच्या निर्मूलनासाठी अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक सरकारी रुग्णालयात यावर मोफत तपासणी आणि औषध वितरण करण्याची सुविधा सरकारतर्फे केली गेली आहे. क्षयरोगावर माहिती देणारी आता आपण ध्वनिचित्रफीत बघितली. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण हा जो जागतिक क्षयरोग दिवस जो साजरा करतो त्यामागे काय कारण आहे आणि या वर्षाची म्हणजे 2022 या वर्षाचा विषय काय आहे किंवा थीम काय आहे? सन 1882 मध्ये सर रॉबर्ट कॉक्स नावाच्या शास्त्रज्ञाने टीबीचे जंतूचा शोध लावला आणि हा शोध लावल्यानंतर पूर्वी टीबीबद्दल जी माहिती होती किंवा औषधं होती किंवा जी ट्रीटमेंट होती ती व्यवस्थित नव्हती आणि मग नंतर समजलं की हा जीवाणूने होणारा आजार आहे. मग त्याच्यावर निदान पद्धती निघाल्या व त्याच्यावर ट्रीटमेंटही निघाली. हे सगळं संशोधनाचा भाग म्हणून डॉक्टर रॉबर्ट कॉकना नोबेल प्राइज दिलं आणि 1982 साली त्या स्मरणार्थ WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना व इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस, ज्याला युनियन म्हणतात, ह्या दोन्ही संघटनेनी 1982 पासून 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी साजरा करण्यास सुरुवात केली. ह्याचा मुख्य हेतू असा होता की लोकांमध्ये जागरूकता आणण्याची आणि टीबीमुळे जे नुकसान झाले ते आपण कसं ठीक करू शकतो ह्याच्याबद्दल सगळ्या देशांना, जगातल्या सगळ्याच देशांना ह्याच्याबद्दल माहिती द्यायची व ह्याची जी प्रगती झाली तिथपासून, त्यामुळे हा बेंचमार्क आहे. म्हणून जागतिक क्षयरोग दिन हा फार महत्त्वाचा दिवस आहे आणि हा दरवर्षी आपण साजरा करतो. ह्या वर्षी त्याची थीम आहे इन्व्हेस्ट इन अँड सेव्ह लाईफ. इन्व्हेस्ट इन टीबी सर्व्हिसेस अँड सेव्ह लाईफ म्हणजे तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्ट करा आणि लोकांच्या जीव वाचवा. आणि हा जे ह्या वर्षाच्या ज्या थीमचं जे हे आहे, कारण आता आपण सस्टेन डेव्हलपमेंट गोल म्हणून जे जागतिक ह्याचं हे आहे त्या ह्याला आपण 2030 मध्ये आणि भारतामध्ये 2025 मध्ये आपण एलिमिनेट करणार आहोत, म्हणजे आपण संपवणार आहोत टीबीला. तर ह्याच्याकडे वाटचाल करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि सर, आमच्या मित्रांना हे पण सांगा की टीबीचा प्रसार कसा होतो आणि त्याची लक्षणं काय काय आहेत? टीबी हा संसर्गजन्य आजार आहे जो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जंतूने होतो आणि हा मुख्यतः फुफ्फुसाला होतो. बरं. केस आणि नख सोडलं तर शरीराच्या कुठल्याही भागाला टीबी होतो. आणि असं पाहिलं गेलं आहे की फुफ्फुसाला होणारा जो टीबी आहे तो पसरतो, तो हवेतून पसरतो. जेव्हा ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय टीबी असणारा रुग्ण ज्याला खोकतो, शिंकतो किंवा बोलतो सुद्धा, त्याच्या खोकण्यातून शिंकातून ड्रॉपलेट न्यूक्लियर म्हणजे सूक्ष्म मायक्रोऑर्गॅनिझम जे दिसत नाहीत त्या हवेत तरंगतात आणि मग ते जो नॉन इन्फेक्टेड आहे म्हणजे ज्याला त्याची बाधा झालेली नाही अशा लोकांमध्ये तो श्वासावाटे आत जातो
आणि तो शरीराच्या फुफ्फुसामध्ये जातो. फुफ्फुसामध्ये गेल्यावर मग त्याला त्याची बाधा होते आणि बाधा झाल्यावर मग त्याची प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर त्याला TBचा आजार होऊ शकतो. लक्षणं जर बघितली तर लक्षणं आपण 2 प्रकारे त्याला डिवाइड करू शकतो, म्हणजे भाग करू शकतो. एक लक्षणं म्हणजे जनरल, जे TBमध्ये कुठल्याही भागाला TB झाला तरी ते लक्षणं असणार. ती लक्षणं म्हणजे ताप येणे, वजन कमी होणे, थकवा येणे, काही काम करण्याची इच्छा नसणे, भूक न लागणे, ही जनरल लक्षणं आहेत. ही म्हणजे फुफ्फुसाला हो की फुफ्फुसा व्यतिरिक्त कुठल्याही भागाला हो, तर ही लक्षणं असतात. आणि मग स्पेसिफिक किंवा ऑर्गन ज्या अवयवाला झाला आहे त्या अवयवाला दिसणारी लक्षणं म्हणजे समजा जर फुफ्फुसाला झाला आहे त्याला खोकला येणे, छातीत दुखणे, बडके येणे किंवा कधी कधी रक्त येणे. तो जर पोटाचा असेल तर पोट दुखणे किंवा उलट्या येणे, उमसणे वगैरे, किंवा तो सांध्याचा असेल तर त्या सांध्याला दुखणे, किंवा मेंदूचा असेल तर मग डोकं दुखणे, मेंदू म्हणजे नेक रिजिडिटी येणे, असे जे प्रकार आहेत ते दिसून येतात. त्यामुळे लक्षणं अशी प्रत्येक ऑर्गन प्रमाणे आणि जनरल असे सामान्य असे 2 प्रकार आहेत. आणि फार छान सांगितलं सर. सर तुम्ही आता म्हटलं की हवेतून प्रसार होतो, तर आता आपण अनुभवतोच आहे करोनाची महामारी. तर करोनाची महामारी म्हणजे करोना आणि TB याच्यामध्ये काही नातं आहे का किंवा साधर्म्य आहे का? काय माहिती आहे की करोना हा नवीन आलेला आजार आहे. वुहान सिटीमध्ये सुरू झाला डिसेंबर 19ला आणि म्हणून त्याला आपण कोविड-19 म्हणतो. तो कोरोना SARS-CoV नावाच्या व्हायरसने होतो. व्हायरस आणि जीवाणू हा व्हायरसने होणारा आजार आहे. कोविड आणि ट्युबरक्युलोसिस हा जीवाणूने होणारा आजार आहे. दोन्हीही आजार फुफ्फुसाला होतात. एक फरक आहे त्याच्यामध्ये की कोविड झाला तर त्याची लाईफ सायकल फार फास्ट असते, इन्क्युबेशन पिरियड किंवा त्याचे सिम्पटम. पण TB झाला की त्याचा इन्क्युबेशन पिरियड फार जास्त असतो. लॅटंट ट्युबरक्युलोसिस होतो त्याला आणि मग काही वर्षांनी त्याला TB होऊ शकतो. कधी कधी लवकरही होऊ शकतो, पण कमीत कमी त्याला 6 ते 8 आठवडे लागतात TBचा लक्षणं दिसायला. त्यामुळे TB हा स्लो ग्रोईंग म्हणून लक्षात येत नाही आणि कोविड हा फास्ट ग्रोईंग म्हणजे लवकर येणारा आजार आहे. आणि दोन्हीही फुफ्फुसाला हे होतात. कोविडची लक्षणं साधारणतः तशीच दिसतात, पण ते लवकर फास्ट येतात आणि TBची लक्षणं हळूहळू वाढतात. त्यामुळं रुग्ण काय करतो की साधा आजार आहे म्हणून साध्या गोळ्या घेऊन जास्त होईपर्यंत थांबतो आणि जास्त झाल्यावर मग गेल्यावर TB म्हणजे एक वेगळंच रूप धारण करतो, ज्याला आपण प्रतिरोधी वगैरे बोलू शकतो. किंवा संवेदनशील जरी असला तरी ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यावर अशा आजाराला थोडासा वेळ लागतो आणि ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती दीर्घकाळ चालते. इट्स अ क्रोनिक डिजीज म्हणजे दीर्घकाळ चालणारा आजार आहे. पण कोविड हा मला वाटतं 14 दिवस ते 21 दिवसापर्यंत जर त्याला काही झालं नाही, तो इट डझंट म्हणजे फुफ्फुसामध्ये जर तो जास्त हे नाही झाला तर 100% बरा होतो. निदान करण्याच्या पद्धती दोघींच्या वेगळ्या आहेत. इथे RT-PCR केलं जातं फॉर कोविड आणि इथे सुद्धा मॉलिक्युलर टेस्ट आहेत लाईक जीन एक्सपर्ट वगैरे. पण इथे कल्चरला अतिशय महत्त्व आहे. कल्चर ह्या गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे आणि कल्चरनी आपल्याला मायक्रोबायोलॉजिकली कन्फर्म आपल्याला निदान करता येतं. सर एकदम छान माहिती देत आहेत आपल्याला. थोडक्यात म्हणजे असं म्हणता येईल की एक जलद लोकल आहे, एक स्लो लोकल आहे हां, किंवा 2020 कोरोना आहे आणि टेस्ट क्रिकेट म्हणजे आपला जो TB आहे. उदाहरण दिलं. नक्कीच 5 डेज मॅच आहे आणि 2020 आहे कोरोना, पण दोन्ही सारख्याच आहेत. दोन्हीचे परिणाम अतिशय वाईट आहेत. जगामध्ये 6 मिलियन म्हणजे 60 लाख लोक 2 वर्षात कोरोनाने एक्सपायर्ड झालेत आणि TBचंही तसंच आहे. 10 मिलियन्स म्हणजे 10 दशलक्ष
दरवर्षी त्यांना आजार होतो आणि 1.4 दशलक्ष म्हणजे 10 lakhs पीपल आर डाईंग. हे आता ट्रीटमेंट आल्यामुळं आता सध्या ही प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आहे. पण पूर्वी ज्यावेळेला हे ट्रीटमेंट नव्हती तेव्हा कोरोनासारखीच किंवा कोरोनाशिवाय वाईट परिस्थिती होती. लोक त्याला फायथिसिस म्हणायचे, कन्झम्पशन डिजीज, म्हणजे लोकांची प्रकृती इतकी खालवत जायची हळूहळू आणि मग तो पेशंट एक्सपायर्ड व्हायचा किंवा डेथ व्हायचा. असं बघितलंय की 18व्या शतकात 4 मधल्या 1 पेशंट टीबीने मरत होता. त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये 7 मध्ये 1. आता ती परिस्थिती नाही आहे, पण तरीही अजूनही दर दिवसा जगामध्ये 4100 लोक दर दिवसा टीबीने मरतात. सर एकदम छान माहिती देत आहेत आपल्याला. इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपल्यासोबत ज्येष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर ननावरे सर आहेत. आणि ननावरे सर, आता आपण एक फोन घेऊया. तर आपण क्षयरोगाविषयी आपण म्हणत होतो, जागतिक क्षयरोग दिवस विषयी. तर फोनकडे जाण्याच्या आधी थोडंसं विशिष्ट वयोगट आणि जो आपला क्षयरोग आहे त्याविषयी थोडी माहिती देऊया आणि मग आपण फोनकडे वळूया. तर वेगवेगळे जसे वयोगट आहेत, नवजात शिशु म्हणा, असं पाहिलं गेलं आहे की टीबीचा आजार जो आहे 15 ते 54 वयोगटात 70% आहे. लहान मुलांमध्ये 5 वयाच्या खाली असेल तर त्याला जर टीबी झाली, इन्फेक्शन झालं तर, कारण असं असतं की इन्फेक्शन ते लॅटेंट इन्फेक्शन राहतं आणि मग पोस्ट प्रायमरी असं डिझीज होते. पण हे प्रायमरीमध्येच आजार होतो आणि तो रक्तामध्ये पसरतो, मेंदूला सुद्धा होतो आणि त्याची दाहकता म्हणजे त्याची मॉर्टॅलिटी जास्त आहे. आणि म्हणून आहे ना आपण त्याला वॅक्सिन देतो. पण लहान मुलांना मध्ये होणारा जो आजार आहे तो अतिशय गंभीर आजार आहे. पूर्वी ह्याचं प्रमाण जास्त होतं, वॅक्सिनमुळे हे प्रमाण कमी झालेलं आहे. पण तरीही अजून आपल्याकडे अतिशय 26% रुग्ण आहेत जगाच्या ह्याच्यातले. त्यामुळं आपल्याकडे अजूनही लहान मुलांचा आजार जास्त आहे. आणि बीसीजीची आपण जी लस देतो त्याविषयी पण थोडी आम्हाला माहिती द्या की का देतो. आणि बीसीजी लस हे टीबीचे ॲट्युनेटेड व्हायरस, ॲट्युनेटेड बॅक्टेरिया आहेत. 230 वेळा सबकल्चर केल्या जातात. 1921 पासून सुरू केलेलं आहे. पण त्या तेवढ्या प्रभावी नाहीत. बरं. कारण लहान मुलांमध्ये त्याचा प्रभाव दिसून येतो, पण मोठ्या माणसांमध्ये त्या एवढ्या प्रभाव करत नाहीत. लहान मुलांमध्ये बीसीजीमुळे जे 5 वर्षाच्या आतल्या मुलांना जे टीबी मेनिंजायटिस किंवा डिसेमिनेटेड टाईप ऑफ म्हणजे मिलियरी किंवा डिसेमिनेटेड टाईप म्हणजे रक्तातून हे होणारा टीबी होत होता, त्याचं प्रमाण पुष्कळ कमी झालेलं आहे. पण आता मला असं मी वाचण्यात आलेलं आहे की पुष्कळ वॅक्सिनचा शोध चालू आहे आणि त्या पाईपलाईनमध्ये कदाचित 1-2 वर्षात येतील. बीसीजीपेक्षाही काही चांगल्या वॅक्सिन येण्याची शक्यता आहे. कारण वॅक्सिनमुळे जगातल्या पुष्कळ इन्फेक्शियस डिजीज त्या इरॅडिकेट झाल्यात, म्हणजे संपल्या आहेत. जसं स्मॉलपॉक्स आहे, आता पोलिओ त्याच ह्याच्यावर आहे. तर वॅक्सिन हा सर्वात कॉस्ट इफेक्टिव्ह, म्हणजे त्याच्यातून आपल्याला आजार झाल्यावर जो काही त्रास होतो तो न करता आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो. बरं. आणि सर, आता आपण वयोमानाविषयी आणि टीबीचं जे आहे क्षयरोगाचं नातं बघितलं, तसंच असं काही आपल्याला आढळून आलंय का की महिलांमध्ये जास्त होतो किंवा पुरुषांमध्ये जास्त होतं वगैरे असं काही? पुरुषांमध्ये जर हे बघितलं आपण टोटल जर काउंट बघितला, पुरुषांमध्ये 56% आहे, महिलांमध्ये 38% आहे आणि 11 की 10% लहान मुलांमध्ये. पण स्त्रियांमध्ये होणारा, आम्ही जे हॉस्पिटलमध्ये बघतो, स्त्रियांमध्ये होणारा जो आजार आहे तो 36च्या आतल्या महिलांमध्ये होतो.
त्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये असणाऱ्या महिला असतात आणि त्या हॉस्पिटलमध्ये येतात त्या एक्सटेन्सिव्ह म्हणजे ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात. त्यामुळं त्यांच्यातला जो मॉर्बिडिटी म्हणजे आजाराची जी दाहकता असते ती जास्त दिसते किंवा मॉर्टिलिटी म्हणजे मृत्यूचे प्रमाणही जास्त दिसतं. पण तसं बघितलं गेलं तर पुरुषांमध्ये जास्त आहे असं पाहिलं गेलेलं आहे शास्त्रज्ञांनी की महिलांमध्ये प्रतिकारशक्ती चांगली असते. पण मे बी बिकॉज ऑफ द फॅमिली बर्डन किंवा प्रेग्नन्सी वगैरे ह्या कंडिशनमुळे त्यांची प्रतिकारशक्ती त्या पिरियडमध्ये 36 या वयामध्ये कमी होत असेल. इट इज नॉट प्रूव्ड बट असं मला वाटतं. तर त्यामुळं स्त्रियांना ह्या वयोगटात थोडासा आजार जास्त दिसतो. अदरवाईज स्त्रियांमध्ये टीबीचा आजार असं बघितलं तर सर इथे थोडंसं मी तुम्हाला रोखतो कारण एक फोन आला आपल्याला. रेग्युलर कॉलर आहेत आपले शिवानंद निपाणीहून. तर शिवानंद जी नमस्कार, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, शिवानंद वचन बोलतोय मी. हा. आणि एखादं काय होतं की आम्ही हॉस्पिटलला वगैरे जातो त्या ठिकाणी क्षयरोग झालेली व्यक्ती तो फार वेळ खोकलत बसला असतं. बरं. त्या ठिकाणी आणखी दुसरी पेशंट जे असतात किंवा लोक वगैरे असतात ती त्यांना बघून घाबरून जातात. आता ही व्यक्तीला क्षयरोग झालेला आहे म्हणून मग त्यांच्यासमोर आम्ही बसलोय किंवा त्यांनी खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर आपल्याला सुद्धा क्षयरोग होऊ शकतो काय म्हणून यांच्या मनामध्ये भीती असते. मग ही कितीपत योग्य आहे म्हणजे क्षयरोग झालेल्या व्यक्तीला झाल्यामुळे आपल्याला होऊ शकतो की नाही अशी भीती व्यक्त होते. मग काय सांगाल तुम्ही त्याबद्दल साहेब? खूप खूप चांगला प्रश्न आहे सर. पहिलाच प्रश्न अतिशय चांगला आला आहे आणि खरंच त्यांनी पुष्कळ चांगलं ऑब्झर्वेशन ठेवलंय. क्षयरुग्ण किंवा कुठलाही मनुष्य खोकल्यानंतर लोकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण दिसतं. पण आता जे आपल्याला कफ एटिकेट म्हणतो म्हणजे खोकल्याच्या वेळेला आपण रुमाल तोंडावर धरणं किंवा हाताचा हा कोपऱ्याचा भाग तोंडावर जर धरला तर खोकण्यामधून येणारे जे जंतू आहेत जे हवेत पसार होणारे ते होऊ शकत नाहीत. आणि ते हवेत पसार होऊन झाले नाहीत किंवा ते हवेत तरंगले नाहीत तर ते दुसऱ्याला इन्फेक्शन देऊ शकत नाहीत. आणि असं केल्यानंतर आपल्याकडे जी ट्रान्समिशन चेन ऑफ सायकल थांबू शकेल. दुसरी गोष्ट तुम्ही जी विचारली की बघा काय माहिती आहे की क्षयरुग्ण म्हटल्यावर लोकांना असंच वाटत असतं की खोकल्यानंतर आपल्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो. पण जर तुम्ही हवेत असाल बसलेला उघड्या हवेत किंवा उन्हामध्ये तर ते जंतू मरतात. हवेतून ते एका जागी थांबत नाहीत आणि ते निघून जातात. त्यामुळं खेळत्या हवेत बसणं अतिशय चांगलं असतं. आणि एक ट्रायज पद्धत असते की असं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ट्रायज पद्धत असते. आता मी टीबी हॉस्पिटलमध्ये राहतो म्हणून आमच्याकडे ट्रायज पद्धत नाही पण जनरल हॉस्पिटलमध्ये अशी ट्रायज पद्धत असते की असा रुग्ण दिसला की त्याला लवकर आम्ही घेतो, त्याला सेपरेट करतो आणि त्याची तपासणी करून कन्फर्म करतो मायक्रोबायोलॉजिकली की हा टीबीचा रुग्ण आहे की दुसरा काय. जर तो टीबीचा रुग्ण असेल तर मग त्याची ट्रीटमेंट अर्ली ट्रीटमेंट सुरू करतो म्हणजे लवकरच ट्रीटमेंट सुरू केली तो लवकरच स्पुटम नेगेटिव्ह म्हणजे तो दुसऱ्याला इन्फेक्शन देऊ शकत नाही असा होतो. पण हे बघितलेलं गेलं की लोकांमध्ये त्याची भीती आहे आणि अशा जागी लोकांनी मास्क वापरावं ज्यांना कुणाला टीबी असेल अशा लोकांनी. आणि जनरल हॉस्पिटलमध्ये हे सरस केलं जातं की असे खोकणारे रुग्ण दिसले की त्याला पहिले घेतात आणि त्याची तपासणी करतात किंवा त्याला त्या ह्याच्यातून वेगळ्या म्हणजे जिथं त्याची वेगळी तपासणी होऊ शकेल अशाकडे पाठवतात. सर याच्याशीच निगडीत एक प्रश्न विचारायचा आहे की जुनाट जे आजार आहेत म्हणजे मधुमेह म्हणा, उच्च रक्तदाब म्हणा किंवा दमा म्हणा यासारख्या आजाराची व्यक्ती असली आणि क्षयरोग वाला रुग्ण खोकला तिथे किंवा तर कितपत त्याला धोका आहे किंवा काय म्हणाल किंवा त्यांचं नातं काय क्षयरोग आणि इतर जुनाट आजारांविषयी? असं बघितलं गेलं आहे की डायबिटीज नावाचा जो आजार आहे मधुमेह ह्याच्यामध्ये जर टीबीच्या टीबी होण्याचं जे प्रमाण आहे ते जनरल पॉप्युलेशनपेक्षा 3 ते 4 पट जास्त असतं. त्यामुळं जर आणि त्याचं आजार झाल्यावर सुद्धा म्हणजे तो लॅटंट टीबी जर असेल म्हणजे
सुप्त अवस्थेत असणारा TB तो ॲक्टिव्ह सक्रिय TB होऊ शकतो. त्याची ट्रीटमेंट जर त्यांनी मॉनिटर नाही केलं किंवा डायबिटीज कंट्रोल नाही केला तर त्याचा आजार बळवू शकतो. त्याचा साधा सेन्सिटिव्ह आजार असेल, संवेदनशील, तो प्रतिरोधी होऊ शकतो. त्याला रिलॅप्स होण्याचे चान्सेस असतात. म्हणून डायबिटीज पेशंट हा आम्ही रिस्क फॅक्टर समजतो किंवा हा रिस्क असणारा पेशंट आहे, ज्याला आम्ही जास्त काळजी घेतो आणि त्याची ट्रीटमेंट कंप्लीट होईपर्यंत त्याला संपूर्ण मॉनिटर करतो. जर डायबिटीज पेशंटनी संपूर्ण जर ट्रीटमेंट घेतली व त्याबरोबर त्याचा डायबिटीज जर कंट्रोलमध्ये ठेवला तर नक्कीच तो 100% बरा होतो. आणि पुढच्या ज्या स्टेज आहेत, जसं की ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाणारचं किंवा रोग प्रतिरोधी होणं, हे टाळता येतं. सर, आपल्या प्रश्नांना एकदम छान मार्गदर्शन करतायत. असेच तुम्ही प्रश्न आम्हाला विचारत राहा. आणि इथे एक वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. घेऊया एक विश्रांती. आपलं स्वागत आहे कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपण क्षयरोग दिन विशेष भाग आपण पाहत आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्येष्ठ श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर ननावरे. तर सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की जे HIV पेशंट आहेत किंवा ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली आहेत, अशा रुग्णांमध्ये आपण पाहतो की सहसा क्षयरोग होतो त्या व्यक्तींना. तर त्यांच्याविषयी थोडं आम्हाला सांगा. असं बघितलं गेलं आहे की ज्यांना HIV असतो अशा रुग्णांमध्ये 60% जास्त प्रमाण असतं TB होण्याचं जनरल पॉप्युलेशनपेक्षा. व त्याचं ट्रीटमेंट पार्ट हा सेम असतो. म्हणजे आपण जसं TBची जी औषधं आहेत त्याच्यात 2 प्रकार येतात. एक संवेदनशील साठी औषधं आणि एक रोगप्रतिरोधी. तर संवेदनशील औषधात जे 4 औषधं आहेत, रिफॅम्पिसिन, पायराझिनामाइड, इथेम्बुटॉल आणि INH, ही औषधं आम्ही त्यांना देतो. पण त्याच्याबरोबर त्यांना ART म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट, जी आपल्याला HIVच्या पेशंटना दिल्यामुळे आज जो त्यांचा व्हायरल लोड वाढतो, आणि CPT म्हणजे कोट्रायमॅक्सोझोल प्रिव्हेंटिव्ह थेरपी, हा 2 जर देत असेल तर आपली संवेदनशील ट्रीटमेंट जी आहे ती अतिशय चांगली असते. आणि त्याच्यामुळं कित्येक HIV बाधित पेशंट बरे होतात. एकच आहे त्यांच्यामध्ये की त्यांना ॲडवर्स ड्रग म्हणजे ह्याचे दुष्परिणाम जास्त दिसतात, औषधाचे दुष्परिणाम. कारण त्यांना ART मेडिसिन घ्यावं लागतं, त्याबरोबर TBचंही मेडिसिन घ्यावं लागतं आणि CPT म्हणजे कोट्रायमॅक्सोझोल हे औषधे जास्त घेण्यामुळं त्यांना थोडासा दुष्परिणाम दिसतो. अदरवाईज जर त्यांना रेग्युलर मॉनिटर केलं, जर त्यांना औषधं ड्रग इंटरॅक्शन जे होत असतं, कारण रिफॅम्पिसिन नावाचं जे ड्रग आहे अतिशय चांगलं ड्रग आहे आणि ते TBमध्ये द्यावं लागतं संवेदनमध्ये. तर अशा ड्रग संगती काही ड्रग ART मधले चालत नाहीत. मग आम्ही ART सेंटरला पाठवून ते चेंज करून घेतो आणि असे औषधं चेंज केल्यानंतर ते पेशंट नक्कीच बरे होतात. दुसरी गोष्ट की MDR आणि XDR मध्ये सुद्धा HIV पेशंटना होतो. पण क्युअर रेट जो आहे संवेदनशीलचा तो अतिशय चांगला आहे. आणि आता नवीन औषधं आले जे बेडाक्युलिन आणि डेलामाइड, त्याच्यामध्ये सुद्धा क्युअर रेट अतिशय चांगला झालेला आहे. भारत सरकारने ह्याच्याबद्दल शासनाने ह्याच्याबद्दल पुष्कळ काही चांगलं काम केलेलं आहे. आणि आता जो क्युअर रेट आहे आपल्यातला, म्हणजे बरं व्हायचं जे प्रमाण आहे HIV बाधित पेशंटमध्ये सुद्धा किंवा MDR XDR झालेल्या HIV बाधित पेशंटमध्ये अतिशय चांगलं झालेलं आहे. आणि मला वाटतं की ह्याच्यानंतर ही चांगलं होईल. कारण HIV पेशंटनी जर रेग्युलर ट्रीटमेंट घेतली तर त्याला नक्कीच तो बरा होतो. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये की HIV पेशंटला जर TBची औषधं केली सुरू
तर 2 महिन्याच्या आत त्याची ART औषधं सुरूच करावं लागतील, नाहीतर पेशंट दगू शकतो. सर, आता तुम्ही MDR आणि XDR याच्याविषयी म्हटलात, तर आमच्या मित्रांना कृपया सांगा की हे MDR XDR काय आहे. जेव्हा पेशंटच्या हे काय माहिती आहे की हा निदानावरून समजतं की लक्षणं जी आहेत, MDR असो, XDR असो किंवा सेन्सिटिव्ह TB असो, लक्षणं सारखीच असतात. पण ज्यावेळेला आम्ही औषधं सुरू करतो त्यावेळेला ही औषधाला जुमानत नाहीत, म्हणजे हे रेसिस्टंट झालेले असतात आणि म्हणून त्याला रोग प्रतिरोधी म्हणतात. असे पेशंट आता म्हणजे इट्स हेल्थ क्रायसिस झालेलं आहे, संकट आलेलं आहे आपल्या आरोग्यावर, की असे पेशंट आल्यामुळे जी नियंत्रण कार्यक्रमावर पुष्कळ वाईट परिस्थिती आली. पण आता नवीन औषधं किंवा नवीन रेजिम्स आल्यात, त्यामुळं MDR आणि XDR पण बरा होतो. एवढंच आहे की ती औषधं थोडीशी सेन्सिटिव्हपेक्षा टॉक्सिक असतात आणि ते स्पुटम कन्व्हर्जन जे असतं टॉक्सिक असल्यामुळं त्याचे दुष्परिणाम जास्त दिसतात. त्यांचं स्पुटम कन्व्हर्जन आहे, सेन्सिटिव्ह TBचं 1 महिन्याच्या आत स्पुटम कन्व्हर्ट होतं आणि ड्रग रेसिस्टंटमध्ये म्हणजे प्रतिरोधीमध्ये 3 महिने लागतात, 3 किंवा 3पेक्षा जास्त लागतात. अशा पेशंटला औषधाचा कालावधी आम्हाला वाढवावा लागतो. पूर्वी आम्ही 2 वर्षाचा देत होतो, आता शॉर्टर रेजिम आल्यात आणि आता पूर्वी जसं आम्ही इंजेक्शन देत असो 6 महिने, ते जागतिक आरोग्य संघटनेने 1 वर्षापासून बंद केलेत. आता आम्ही नुसते ओरल औषधं देतो आणि ही औषधं खाल्ल्यानंतर, रेग्युलर जर खाल्ल्यानंतर हा रोगाचं जे प्रमाण आहे बरं व्हायचं ते अतिशय चांगलं आहे. त्याच्यामध्ये MDR असेल आणि त्याला शॉर्टर रेजिम जर त्याच्या इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन क्रायटेरिया बघून जर दिलं तर 9 ते 11 महिन्यात तो बरा होतो. त्याचे रिझल्ट फार चांगले आहेत. त्याच्यानंतर ऑल ओरल लॉंगर रेजिम आहे जी 18 ते 20 महिन्यापर्यंत असते. 18 MDRसाठी असते आणि 20 XDRसाठी. त्याच्यामध्ये नवीन ड्रग आम्ही वापरतो. बेडॅक्युलिन नावाचं ड्रग आहे, डेलामाइड नावाचं ड्रग आहे, रिपर्पज ड्रग आहेत जसे लिनोझोलिड आहे, परत फ्लोरोक्विनोलन आहेत, लिओफ्लॉक्स किंवा मॉक्सिफ्लॉक्स असे ड्रग आहेत जे अतिशय चांगले आहेत. म्हणजे त्याची एफिकेसी चांगली आहे, म्हणजे इफेक्टिव्हनेस फार चांगला आहे आणि ते सेफ्टी पण आहेत, ते फार सेफ आहेत. त्यामुळे ही ड्रग आहेत वापरल्यामुळं आजाराचं बरं व्हायचं प्रमाण अतिशय चांगलं झालेलं आहे. सर, एक फोन येतोय आपल्याला. दिलीप जींचा फोन आहे श्रीरामपूरहून. नमस्कार दिलीपजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी दिलीप नवले बोलतो, वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर मधून. बोला ना. सर, पूर्वीच्या काळी असं होतं की बालदामा वगैरे होतो, तर बालदाम्याच्या बाबतीतलं मुलांचा आणि मोठ्या व्यक्तींना या क्षयरोगाचा कितपत परिणाम होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर सरांना अजून एक विचारायचंय का जो आपण क्षयरोगाचा विषय घेतला, खूप छान आणि महत्वपूर्ण विषय घेतलेला आहे, परंतु क्षयरोग हा कितव्या वयापासून तर किती वयापर्यंत इफेक्टिव्ह होऊ शकतो या बाबतीत मला उत्तर हवं. 1 मिनिट, मला इफेक्टिव्ह होऊ शकतो म्हणजे काय? नाही, म्हणजे समजा त्याची लागण जी आहे तर किती वयापर्यंत होऊ शकते किंवा लहान वयापासूनच काही होऊ शकतं का बुवा, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बर बर बर, ठीक आहे, धन्यवाद. मला कुणाला झाला होता का असं काही क्षयरोग, म्हणजे माहिती? फोन कट झाला सर. ओके ओके. त्यांनी विचारलंय की बालरोग म्हणजे बालदमा असेल तर त्या लोकांना TB होऊ शकतो का? बघा कसं आहे, बालदमा असेल आणि तुम्ही जर औषधं घेतली, TBचं कसं आहे की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये संसर्ग होणारा म्हणजे इन्फेक्शस आहे TB. मग तुमच्या घरामध्ये लहान मुलांचं कसं की ते घरातच असतात, ते बाहेर काही फिरत नाहीत वगैरे, खेळायला जातात. मग त्यांच्या घरामध्ये एखादा इंडेक्स असतो, म्हणजे इंडेक्स पेशंट असतो, त्या रुग्णाला जर ज्या पद्धतीची TB आहे ती पद्धतीची TB लहान मुलाला होऊ शकते. त्यामुळं रिव्हर्स ट्रेसिंग केलं जातं. जर लहान मुलाला आम्हाला TB दिसला, आता तुम्ही म्हणता की बालदमामध्ये अशी काही गरज नाही की त्याला TB होऊ शकतं, तुम्ही औषधं घेतली दम्याची तर ठीक आहे.
पण त्याच्या सानिध्यात जर TBचा पेशंट आला तर त्याला आणि तो हाऊसहोल्ड कॉन्टॅक्ट असेल तर त्याला TB होण्याची शक्यता असते. हे कुणालाही म्हणजे कुठल्याही लहान मुलाला होण्याची शक्यता असते. पण मोठा झालेला जो तुम्ही म्हटला मोठ्याला ज्याला अस्थमा आहे, कारण बालदमा काही वेळाने बरा होतो, पण मोठ्याचा जो अस्थमा आहे त्याच्यामध्ये होऊ शकतो का? काही औषधं आम्ही वापरतो त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती थोडीशी कमी होती, कारण ती औषधं पण ते इन्हेलर जर ट्रीटमेंट तुम्ही घेत असाल तर नक्कीच तुम्हाला प्रतिकारशक्ती चांगली राहते, कारण फार कमी डोसमध्ये आम्ही औषधं देतो. त्यामुळं अशी गरज नाही की अस्थमा किंवा दमा असणाऱ्या पेशंटला TB होईल. पण कुठलाही मनुष्य ज्याची प्रतिकारशक्ती कमी झाली आणि तो जर TBच्या कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा त्याला डॉर्मंट लॅटेंट इन्फेक्शन आहे, जे आम्ही ट्युबरक्युलिन टेस्ट किंवा इग्रा नावाच्या टेस्टने आम्ही कन्फर्म करतो, अशी जर कंडिशन असेल आणि त्याची जर प्रतिकारशक्ती कमी झाली तर त्याला TB होऊ शकतो. पण दमा असल्यामुळे TB होतो असं काही नाही आहे, कारण जसं डायबिटीस असल्यामुळे TB होऊ शकतो किंवा हे HIV असल्यामुळे TB होऊ शकतो, किंवा काही लोक सिलिकोसिसमध्ये ज्यांचा व्यवसाय अशा जागी असतो की जिथं दगडी फोडणे किंवा वाळूचं काम करणे, जिथं वाळूचे कण शरीरात जाऊन म्हणजे फुफ्फुसात जाऊन श्वासनलिकेत जाऊन त्यांना सिलिकोसिस नावाचा आजार होतो, अशा लोकांना, किंवा कपड्या कंपनीत काम म्हणजे कपड्याच्या मिलमध्ये काम करायला लोकांना ज्यांच्यात कापूस जाऊन त्यांची ह्याची प्रतिकारशक्ती कमी होते, त्याला आम्ही म्युकोसिलरी डिफेन्स म्हणतो, अशा लोकांमध्ये TB होण्याचं प्रमाण जास्त दिसतं. सर, तुम्ही चाचण्यांविषयी सांगत होता ते प्लीज कंटिन्यू करा ना. म्हणजे कुठल्या चाचण्या आपण किंवा तपासण्या केल्या पाहिजे ज्याने आपण क्षयरोगाचं निदान करता येईल त्याविषयी? चाचण्या म्हणजे आपण निदान करण्याच्या पुष्कळ पद्धती आहेत. पण पहिली पद्धत म्हणजे क्लिनिकल, म्हणजे पेशंट आल्यानंतर त्याचे सिम्पटम काय आहेत. आता सिम्पटम मी अगोदर सांगितलं होतं, जनरल सिम्पटम आणि ऑर्गन स्पेसिफिक. जनरल सिम्पटम म्हणजे ताप 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस आहे, लहान मुलांमध्ये 5% पेक्षा जास्त 3 महिन्याच्या वेटच्या प्रमाणे 5% पेक्षा जास्त जर वजन कमी होणे, सिग्निफिकंट वजन कमी होणे, भूक न लागणे, शरीरामध्ये त्राण न राहणे, अशा ज्या लक्षणं आहेत त्याला जनरल लक्षणं म्हणतो. आणि ऑर्गन स्पेसिफिक म्हणजे खोकला येणे, जसं लंग्सचं असल्यावर खोकला येणे, रक्त येणे खोकल्यातून, किंवा दमा लागणे, किंवा चेस्ट पेन करणं म्हणजे छाती दुखणे, अशी जी लक्षणं आहेत ती प्रत्येक ऑर्गनप्रमाणे असतात. ह्या ज्या गोष्टी आहेत हे क्लिनिकल झाल्या. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजिकलमध्ये पुष्कळ बदल झालेला आहे आता, आणि पुष्कळ चांगल्या टेस्ट आल्यात. त्यामध्ये पहिली टेस्ट आहे ती स्मेअर मायक्रोस्कोपी. आज स्मेअर मायक्रोस्कोपी ही 100 वर्षापेक्षा जुनी पद्धत आहे, ज्याच्यामध्ये मायक्रोस्कोपमध्ये आपण TBचे जंतू बघतो. ह्याच्यात 2 प्रकार आहेत. एक झेड-एन स्टेनची पद्धत आहे आणि दुसरी फ्लोरोसनची. झेड-एन स्टेनपेक्षा फ्लोरोसन पद्धत आहे त्याच्यामध्ये 20% जास्त दिसू शकतं. आणि ह्याच्या काही डिसॲडव्हान्टेज आहेत, कारण त्याच्यामध्ये TBचे जंतू आहेत की नॉन TB जे मायक्रोबॅक्टेरिया आहेत त्याचे जंतू आहेत ते समजत नाहीत, जिवंत आहेत की मेले आहेत ते समजत नाही, रोग प्रतिरोधी आहेत की सेन्सिटिव्ह आहेत ते समजत नाही. म्हणून स्मेअर मायक्रोस्कोपी ही डेझिग्नेटेड मायक्रोस्कोप सेंटर इथं मायक्रोस्कोपी सेंटरमध्ये असते, आणि डिस्ट्रिक्ट लेवलला सगळीकडं जीन एक्सपर्ट नावाची पद्धत आहे जी नवीन आले 2013 किंवा 14 भारतामध्ये आले, आणि ती आता अपफ्रंटला आहे, म्हणजे सर्वात पुढे आहे. ती 2 गोष्टी देते, एक TBचा जंतू आहे की नाही आणि तो प्रतिरोधी आहे की नाही, रिफॅम्पिन नावाच्या औषधाला. कारण पूर्वी कसं व्हायचं की आमच्याकडं लिक्विड कल्चर किंवा सॉलिड कल्चरला 2 ते 3 महिने लागत असं कल्चरचे रिपोर्ट येण्यासाठी, पण ह्यानी 2 तासात येते. दुसरी एक पद्धत आहे की LPA, पण जीन एक्सपर्ट एक छोटासा बॉक्स असतो, तो कुठेही खाली टेम्परेचर मेंटेन करावं लागतो आणि कुठेही एखाद्या साध्या
ट्रेनी माणसाला म्हणजे एक ज्या थोडंसं शिकलेल्या माणसाला जरी ते शिकवलं तरी करता येतं. LPA नावाची जी लाईन प्रोबेस आहे ती RT-PCR टेस्ट आहे, मॉलिक्युलर टेस्ट आहे. तिला हॉस्पिटल बॅकग्राऊंड लागतं, स्किल्ड लोक लागतात म्हणजे आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी करतात. एक मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आहे का, पण तो स्पुटम पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये रिफॅम्पिसिन आयसोनायझाईड रेसिस्टंट आहे का, हे 2 औषधं महत्त्वाची आहेत. जे जर रेसिस्टंट असतील तर ह्याला आम्ही MDR म्हणतो. पण रिफा रेसिस्टंट जरी असलं तरी असं बघितलं गेले की 100 रिफा रेसिस्टंट पेशंटमध्ये 80% लोक MDR असतात, म्हणजे 80% लोकांना आयसोनायझ पण रेसिस्टंट असतो. त्यामुळे रिफा रेसिस्टंट MDR म्हणूनच आम्ही ट्रीट करतो. आणि मग LPA झाल्यावर लिक्विड कल्चर एक आहे जी आपल्याला इट्स अ गोल्ड स्टँडर्ड कल्चर. कारण हे जे जंतू दिसतात हे आपण ह्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतो. आणि ह्या टेस्ट ज्या आहेत लिक्विड कल्चर, ह्या सगळ्या औषधांची सेन्सिटिव्हिटी म्हणजे ड्रग सेन्सिटिव्हिटी टेस्ट करतात. काही औषधं आपल्याकडे आहेत जी व्यवस्थित देत नाहीत. उदाहरणार्थ सायक्लोसिरिन आहे. सर मी इथेच थोडंसं जोडून घेतो की औषधांचाच विषय चाललाय, तर बोलता बोलता आम्हाला औषधोपचार आणि 6 महिने 9 महिने अशी ट्रीटमेंट घ्यायला जाते, तर काही लोक अर्धवटच ट्रीटमेंट सोडतात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल त्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन करा. औषधं कसं आहे की आता त्यांनी औषधं फर्स्ट लाईन औषधं आणि सेकंड लाईन औषधं नाहीत, पण ABC असं त्यांचा ग्रुप केलेला आहे. फर्स्ट लाईन औषधं आहेत रिफॅम्पिसिन, आयसोनायझाईड, इथेम्बुटॉल आणि पायरेझिनामाइड. ही औषधं फिक्स डोसमध्ये दिल्या जातात. कारण काही लोक एक गोळी खातात, दुसरी गोळी खात नाहीत आणि मग त्यामुळं पुढे तो आजार प्रतिरोधी होऊ शकतो आणि आजार बरा नाही होतो. म्हणून फिक्स डोस कॉम्बिनेशन आता आपल्याकडे 16-17 पासून सुरू झालेलं आहे. फिक्स डोस कॉम्बिनेशन जी आहे औषधं ती आपण 6 महिने खायची असतात. त्यातले 2 महिने आपण इंटेन्सिव्ह फेज म्हणून घेतल्या जातं. म्हणजे 4 औषधं फिक्स डोस कॉम्बिनेशनमध्ये पहिले 2 महिने. आणि आता पूर्वी जसं इंटरमिटंट होतं ते बंद झालेलं आहे, आता डेली रेजिम आहे. पण काही आजारामध्ये उदाहरणार्थ स्नायूचा आजार आहे, TB स्पाईन असेल किंवा मेनिंजायटिस असेल, तो 6 महिन्याचा न ठेवता आपण इंडियन स्टँडर्ड TB केअरचं जे आहे त्याप्रमाणे तो 1 वर्षाचा केलेला आहे. आणि ही औषधं जर तुम्ही रेग्युलर घेतली आणि मॉनिटर केलं, जर तो फुफ्फुसाचा आजार असेल आणि तो जर मॉनिटर आपण केलं तर तुम्ही नक्कीच 100% बरे होऊ शकता. आणि हा आजार असा जर केलं तर नक्कीच ह्याचं उच्चाटन होईल किंवा 2025 पर्यंत आपण जी काही गोल्स ठेवलेत किंवा जी काय आपण त्याचे हे ठेवलेत त्या नक्की होतील असं मला वाटतं. आणि सर याला जोडून थोडा प्रश्न विचारतो, शासन आणि सरकार क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी आणि उपचारासाठी काय काय प्रयत्न करते त्याची कृपया आमच्या मित्रांना सांगा माहिती. शासनाकडून पुष्कळ प्रयत्न केले जातात. शासनाने आत्तापर्यंत 1959 साली बँगलोर इथं एक इन्स्टिट्यूट, बँगलोर TB इन्स्टिट्यूट तयार झाली आणि त्याच्या अंडर 1962 साली नॅशनल TB प्रोग्राम सुरू केला. हा नॅशनल TB प्रोग्राम सुरू केल्यावर डोमिसिलरी ट्रीटमेंट देत होते. कारण मद्रास ट्रायलमध्ये डोमिसिलरी ट्रीटमेंट इफेक्टिव्ह आहे असं समजल्यानंतर प्रत्येक पेशंट 1 महिन्याने येऊन औषधं घेऊन जायचा आणि मग असं ट्रीटमेंट, मग त्याची मॉनिटरिंग होत नव्हती किंवा त्या मॅनेजरिंग प्रॉपर नव्हते. मग 1992 साली सीडा नावाच्या स्वीडिश ह्यांनी WHO आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी त्याचा परत इव्हॅल्युएट केले आणि इव्हॅल्युएट केल्यावर असं पाहिलं की त्याचा तेवढा परिणाम झाला नाही. मग त्यांनी रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम सुरू केला, त्याचा पायलट स्टडी केला गेला आणि 1997 मध्ये, कारण त्याच वेळेला प्रतिरोगी रोग
म्हणजे ड्रग रेसिस्टंट आला होता आणि HIV आला होता. त्यामुळं TBचं आणि त्याच वर्षी WHO हेल्थ एमर्जन्सी डिक्लेअर केली होती TBसाठी. म्हणून रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम आला. तो हळूहळू आणि त्या रिवाइज नॅशनल प्रोग्राममध्ये डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व शॉर्ट कोर्स किमोथेरपी सुरू केली. म्हणजे रुग्णाला समोर बसून त्याला औषधं देत असत आणि अजूनही ती चालू आहे. आणि मग 2006 पर्यंत संपूर्ण भारतामध्ये ही RNTCP प्रोग्राम चालू होता आणि त्यांनी पुष्कळ लोकांचे जीव वाचवलेत. सगळी औषधं फ्री, ट्रीटमेंट भाग सगळा फ्री आहे. 2018 मध्ये आपल्या प्राईम मिनिस्टरनी सस्टेन डेव्हलपमेंट गोल जो आहे त्याच्या ह्याच्यात 2030 पर्यंत आपल्याला एलिमिनेट करायची आहे TB जगाच्या लेवलवर. पण आपल्या भारताने असं ठरवलं आहे की 2025 पर्यंत आपण TBचा नामोनिश करायचा आहे. म्हणजे 2025 पर्यंत एलिमिनेट करायचं आहे. म्हणून आता नॅशनल TB एलिमिनेशन प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आणि 2007 पासून जे प्रतिरोधी TB आहे त्याचीही औषधं सुरू केलेली होती आणि ही सगळी औषधं फ्री मिळतात. शासनाच्या जेवढ्या शासनाचे हॉस्पिटल आहेत, इवन आता त्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा ती फ्री सुरू करायला केलेली आहेत. त्याच्यामध्ये आता त्यांनी बेडॅक्युलिन नावाचं ड्रग आणि डेलामाइड नावाचं ड्रगसुद्धा घेतलेलं आहे आणि नवीन रेजिमसुद्धा सुरू केलेले आहेत. तर हे सगळं इवन त्यांनी पोषण आहार म्हणून रुग्णांना, ज्या रुग्णांना न्यूट्रिशन नाही म्हणजे त्यांना आहार नाही आहे अशांना काही पैसेही देऊन त्यांचं हे करण्याचं ठरवलेलं आहे. आणि डॉक्टर, जाता जाता आमचे जे मित्र आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देणार? क्षयरोग हा आजार संसर्गजन्य आजार आहे. हा आजार आपली प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा होतो. आपण समतोल आहार खाल्लं पाहिजे, रेग्युलर व्यायाम केला पाहिजे आणि व्यसनाधीन नाही झालं पाहिजे. पर्टिक्युलरली तंबाखूचं जे व्यसन आहे कुठल्याही प्रकारचं, ते स्मोकिंग असो किंवा च्युईंग असो, हे करणं त्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होते. आणि दारूचंही व्यसन ह्या गोष्टींना बढावा देतं. तर ह्या जर गोष्टी रेग्युलर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला TB होणार नाही. आणि TBमुळे जो तुमच्या कुटुंबावर, तुमच्या समाजावर आणि शेवटी देशावर जो आर्थिक भार येणार आहे तो होऊ शकणार नाही. सर, एकदम छान माहिती दिली तुम्ही की व्यसनमुक्त असं आपलं जीवन असलं पाहिजे. मग आपण स्वस्थ आणि तंदुरुस्त राहणार आणि आपल्याला क्षयरोगसारखे आजार होणार नाहीत. तर डॉक्टर साहेब, तुम्ही दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद सर्व प्रेक्षक मित्रांकडून, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमकडून. आणि मित्रांनो, सरांनी जसं सांगितलं आणि आपलं घोषवाक्य आहे की देश जिंकेल आणि TB हरेल, ते आपण लक्षात ठेवूया आणि TBला हरूया. तर आजच्या भागात इथेच थांबूया. पुढच्या भागात एका नवीन विषयासमोर पुन्हा भेटूया. तोवर धन्यवाद, नमस्कार.